नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी उसळला जनसागर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी. कलाध्यापक संघाचे भव्य रांगोळीतून महामानवाला अभिवादन. जुन्या बसस्थानकात काढली 18,000 चौरस फूट रांगोळी. GMC कॅन्टीन मधील अनागोदींवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे ताशेरे. रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवणे आवश्यक. अकोला शहरात बेवारस कुत्र्यांची वाढती संख्या. बेवारस कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त. आझाद हिंद आणि गीतांजली एक्सप्रेस रद्द झाल्याने प्रवासी त्रस्त. झारखंडमधील रेल्वे कामामुळे उद्या 26 गाड्या रद्द. आता सविस्तर बातम्या. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी सोमवारी सकाळपासून अशोक वाटिका परिसरात जनसागर लोटला. महामानवाला अभिवादन करण्यात आले आहे. जुन्या बसस्थानकात कला उपाध्याय संघाच्या वतीने काढण्यात आलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी विशेष आकर्षण ठरली. अशोक वाटिका परिसरात महामानवाच्या जयंतीनिमित्त विविध स्टॉल लागले होते. त्यात ग्रंथसंपदा मोठ्या प्रमाणात होती. तसेच उपस्थितांकडून बुद्ध आणि त्यांचा धम्म, भारतीय संविधान या पुस्तकांना अधिक मागणी दिसून आली. युवक डॉक्टर बाबासाहेबांचे साहित्य चाळताना दिसले. तसेच तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमा उपलब्ध होत्या. भारतीय बौद्ध महासभा, अशोक वाटिका स्मारक समितीकडून विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या. सोमवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अशोक वाटिकेत प्रचंड गर्दी होती. या निमित्ताने वैचारिक कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला. सामाजिक विविध स्तरातील नागरिकांनी महामानवाला विनम्र अभिवादन केले. कलाध्यापक संघ आणि काँग्रेस अनुसूचित जाती सेलच्या वतीने जुन्या बसस्थानकाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त 18,000 चौरस फूट रांगोळी काढून महामानवाला अभिवादन केले. सुमारे 50 पुरुष आणि महिला उपक्रमात सहभागी होत्या. रांगोळी उपक्रमासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात काँग्रेस अनुसूचित जाती आघाडींशी संपर्क साधला. रांगोळी रेखाटलेल्या 40 तास आणि 2000 किलो रांगोळी लागली. हा विश्वविक्रम होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. याबाबत ग्रीनिश बुक, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडे नोंद केली आहे असे आयोजकांनी आरआरसी नेटवर्कशी संवाद साधताना सांगितले. या उपक्रमाची चर्चा शहरात सुरू आहे. अकोलेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य रांगोळी पाहून कलावंतांची कलाकुसर आणि मेहनतीला दाद देत आहेत. ज्या कॅन्टीनमधून शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नाश्ता, जेवण दिले जाते तेथील स्वच्छता, पिण्याचे पाणी योग्य आहे की नाही याची शहानिशा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली तेव्हा गंभीर बाबी समोर आल्या. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असलेला दिसला. किचनमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचा भंडाफोड आरआरसी नेटवर्कने अशातच केला होता. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पाहणीत GMCच्या स्वयंपाकघरातील भिंती काळवंडलेल्या आढळून आल्या व छताचे पापुद्रे निघालेले आढळले. खिडक्यांच्या बारीक जाळ्यांना तेलकटपणा व काजळी चढलेली आढळून आली. किचनमधील काही एक्झॉस्ट फॅन बंद असल्याचे आढळले. स्वयंपाकगृहामध्ये भिंतींना छताला लावलेले लोखंडी ग्रिल चिकट व काळवंडलेले आढळले. स्थापनेत वापरलेली भांडी धुण्यासाठी सदर ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. आस्थापनेत 12 अन्न पदार्थ हाताळणारे व्यक्ती काम करत असल्याचे आढळून आले. त्यांची वैद्यकीय केल्याबाबतचा अभिलेख सादर केला नाही. आस्थापनेत उंदीर घुशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेस्ट कंट्रोल केलेबाबतचे पेस्ट सर्टिफिकेट दाखवले नाही. स्वयंपाकघरात कोठेच फ्लाय कॅचर बसविले नाही. सदर मशीन बंद असल्याचे सांगितले. तशी व्यवस्था त्वरित करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वयंपाकगृहामध्ये भांडे धुण्याच्या ठिकाणी मोरी अस्वच्छ असून मोरीजवळ सांडलेले अन्न तपासणी वेळी आढळून आले. आस्थापनेत कच्चा अन्न पदार्थाची खरेदी बिले दाखवण्यात आली नाही. या ठिकाणी ठेवलेल्या सर्व कचरा कुंड्यांमध्ये कचरा साठवलेला असून त्यावर झाकण नसल्याचे दिसले. साठवलेल्या अन्न पदार्थांचे मायक्रोबियल क्रॉस कंटामिनेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आस्थापनेतून अन्नपदार्थाचे नमुने घेण्यात आले। अन्न पुरवठा विभागाच्या अहवालात कॅन्टीनमधील अस्वच्छता आणि ऐकून गलथानपणावर ताशेरे ओढले आहेत। वरिष्ठांनी दखल घेणे आवश्यक आहे। अकोला महानगरपालिकेने शहरातील बेवारस कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्या कंपनीला नसबंदीचा ठेका दिला होता त्या कंपनीचा करार 31 मार्च रोजी संपला आहे। संबंधित कंपनीने हजारो कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा समोर असला तरी शहरात अजूनही मोठ्या संख्येने बेवारस कुत्रे फिरत आहेत। हे पाहता संबंधित कंपनीने कुत्र्यांच्या नसबंदीचे काम किती प्रामाणिकपणे केले याचा अंदाज येतो। गेल्या वर्षी अकोला महानगरपालिकेने 5000 कुत्र्यांची नसबंदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते। बेवारस कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता। बीड जिल्ह्यातील युनिव्हर्सल ॲनिमल्स वेलफेअर सोसायटी या संस्थेने कुत्र्यांची नसबंदी करण्याचा ठेका घेतला होता। 31 मार्च 2025 रोजी हा करार संपला आहे। गेल्या वर्षभरात या एजन्सीने 2399 कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा केला आहे। परंतु शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेदिवस वाढतच आहे। शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात बेवारस कुत्रे फिरत आहेत। हे पाहता संबंधित एजन्सीचे हे काम किती प्रामाणिकपणे केले असेल याचा अंदाज सहज लावता येतो। शहरात बेवारस कुत्र्यांच्या समस्येमुळे त्रस्त होऊन 20 ते 25 कुत्र्यांना विष देऊन मारण्याची घटना गुडदी परिसरात घडली होती। शहरात बेवारस कुत्र्यांची वाढती संख्या पाहता महानगरपालिकेकडून बेवारस कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होत आहे। अकोलावासियांना उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला जाणं आता कठीण झालं आहे। झारखंडमधील रेल्वेच्या कामामुळे दुरंतो एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस आणि आझाद हिंद एक्सप्रेस यासारख्या प्रमुख एक्सप्रेस गाड्यांसहित एकूण 26 गाड्या 15 दिवसांपासून रद्द करण्यात आल्या आहेत। दक्षिण पूर्व रेल्वेने बिलासपूर आणि झारखंड सुगुडा दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या लाईनच्या जोडणीचं काम करण्यासाठी ब्लॉक घोषित केला आहे, ज्याचा फटका प्रवाशांना बसला आहे। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ सुरू आहे आणि रेल्वेमध्ये प्रवाशांची संख्या वाढतच आहे। अशातच रेल्वेने बिलासपूर विभागात 4थ्या लाईनवर कनेक्टिव्हिटीचं काम सुरू केलं आहे। हे काम 23 एप्रिलपर्यंत चालेल। यामुळे रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम झाला आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आपल्या प्रवासांची योजना अगोदरच करून घ्यावी। पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस यापूर्वी 10 ते 19 एप्रिलपर्यंत आणि नंतर 11 ते 24 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस 11 आणि 20 एप्रिल रोजी धावणार नाही। हावडा पुणे दुरंतो एक्सप्रेस 10 आणि 21 एप्रिलपर्यंत रद्द राहील। तर इतर प्रभावित गाड्यांमध्ये पोरबंदर शालिमार एक्सप्रेस आणि मुंबई शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसचा समावेश आहे। विदर्भातून पुण्याला नियमितपणे दररोज धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेस आणि आझाद हिंद एक्सप्रेस या केवळ 2च रेल्वे गाड्या आहेत। आझाद हिंद एक्सप्रेस रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे। त्यांना नाईलाजाने जास्त भाडे देऊन लक्झरी बसने पुण्याला प्रवास करावा लागत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मनमानी करणाऱ्या ऑटो चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता सर्व ऑटो चालकांना युनिफॉर्म अनिवार्य करण्यात आला आहे। युनिफॉर्म शिवाय ऑटो चालवणाऱ्या ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येत आहे। सर्व ऑटो चालक आणि प्रवासी वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे। शहरात ऑटोची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अनेक ऑटो चालक असे आहेत ज्यांच्याकडे परवाना देखील नाही। या ऑटो चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ऑटो चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने करण्यात येत आहे।
14 एप्रिलपासून संपूर्ण अकोला जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक आपल्या वाहनांशी संबंधित युनिफॉर्म परिधान करतील। या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे। शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी सर्व ऑटो चालकांना युनिफॉर्म परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे। अन्यथा मोटार वाहन कायद्याच्या कलम 20 अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल। हे लक्षात घेऊन ऑटो चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे। आपल्यासोबत वाहनांचे कागदपत्र ठेवावेत। वाहनांवरील प्रलंबित दंड असल्यास तो त्वरित वाहतूक नियंत्रण शाखेत भरावा आणि अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। वाशिम शहरातील खामगाव जीन परिसरात गटाराचे दूषित पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे नागरिकांनी पुन्हा लेखी तक्रार देऊन गटारांची सफाई करण्याची मागणी केली आहे। वाशिम शहरातील खामगाव जीन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्याची सफाई न झाल्यामुळे गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। तसेच साचलेल्या गटारांचे पाणी काही नागरिकांच्या घरात आणि इतरांच्या अंगणात शिरले आहेत। जर या गटारांची त्वरित सफाई केली नाही तर दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। परिसरातील नागरिकांनी याबद्दल वेळोवेळी वाशिम नगरपालिकेकडे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रार केली आहे। मात्र नगरपालिका प्रशासन या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत। या घाणीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। याशिवाय नागरिक आणि लहान मुले मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांना बळी पडत आहेत। त्यामुळे खामगाव जीन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पुन्हा नगरपालिकेकडे तक्रार करून या गटाराची सफाई करण्याची मागणी केली आहे। परिसरातील कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा नगरपालिकेच्या सफाई विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष दिलेले नाही, अशी तक्रारही या नागरिकांनी केली आहे। माझं घर जनता बँकच्या अलाडा प्लॉट रोडवर आहे आणि ही जी नाली दिसते आहे ही ब्लॉक झालेली आहे। जवळपास 9 महिन्यापासून नगर परिषदचे कर्मचारी इथे कोणी साफसफाई करायला येत नाही आणि ह्या नाल्या तशाच ब्लॉक होत चाललेल्या आहेत। त्याच्यामुळे आमच्या घरांनी पाणी घुसत आहे आणि उद्या 1 महिन्यावर पावसाळा येऊन ठेपलेला आहे। उद्या जर हे पाणी दुकानांनी घुसलं तर आम्ही राहावं कुठे? पाटणीचं का रिसोर्ट नका इथे आमचे घर आहे आणि इथे सर्व नाल्या ब्लॉक झालेल्या आहेत। आमच्या घरामध्ये पाणी येण्याची शक्यता आहे। एक पाऊस पडला की आमच्या घरामध्ये पाणी किचनमध्ये घुसणार। सध्या दुकानामध्ये, लोकांच्या घरामध्ये सगळीकडे पाणी घुसलेलं आहे आणि खूप आम्हाला त्रास होत आहे। खूप मच्छर झालेले आहेत, तर बाहेर उभं राहायचं हे नाही, घरामध्ये पण दरवाजे उघडे ठेवता येत नाहीत। एवढं इथं ब्लॉक झाल्या नाल्या की आम्हाला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही। एक पाऊस पडला की सगळ्या रस्त्यावर घराघरामध्ये सगळ्यांच्या पाणी घुसणार आहे। त्याची तुम्ही काहीतरी काळजी घेऊन काहीतरी करायला पाहिजे। रिसोर्ट नाका जनता बँकजवळ नाली चौकट झालेली आहे आणि नगर परिषदला आम्ही अर्ज केलेला आहे आणि अर्ज केल्याच्या नंतर ते साहेब म्हणतात की आपल्याला ऑर्डर काढायला लागते पुलची, तर आम्हाला काय ऑर्डर काढता येत नाही, ते काढायला लागेल तुम्हालाच। आणि लोकांना इतका त्रास व्हावा लागला की लोकचे लेकरं आज मलेरिया म्हणजे दवाखान्यात भरती येतं, कारण की कसं आहे ते पाण्यामुळं मच्छर डेंग्यू हे होण्याची शक्यता आहे मच्छरामुळं। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने राज्यात ॲग्रिस्ट्रॅक योजना राबविण्यात येत आहे।
योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच व शेताचे भूसंदर्भीकृत यांची माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात योजनांच्या लाभांसाठी शेतकरी ओळखपत्र 15 एप्रिलपासून अनिवार्य आहे। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन आणि त्यावर घेतलेली पिके या सर्व कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। यासाठी ग्राम कृषी विभाग समिती आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी असे शासन आदेशात नमूद आहे। 42 अंश तापमानात काटेपूर्णा प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे। तसेच पुढचा मे आणि पाऊस येईपर्यंत पाणी जपून वापरणे हा पर्याय आहे। नागरिकांनी पाण्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे। सध्या काही भागात पाणी पुरवठा तर काही भागात पाण्याच्या प्रतीक्षेत अशी व्यवस्था आहे। अशा वेळी पाणी जपून वापरले नाही तर जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो। परंतु अजूनही लोक अंगणात पाणी शिंपडणे, वाहने, जनावरे धुणे यासाठी पाणी वारेमाप वापरतात। पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन नासाडी थांबवणे हाच प्रभावी उपाय आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी उसळला जनसागर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी। कलाध्यापक संघाचे भव्य रांगोळीतून महामानवाला अभिवादन। जुन्या बस स्थानकात काढली 18,000 चौरस फूट रांगोळी। GMC कॅन्टीनमधील अनागोदींवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे ताशेरे। रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवणे आवश्यक। अकोला शहरात बेवारस कुत्र्यांची वाढती संख्या। बेवारस कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त। आझाद हिंद आणि गीतांजली एक्सप्रेस रद्द झाल्याने प्रवासी त्रस्त। झारखंडमधील रेल्वे कामामुळे उद्या 26 गाड्या रद्द। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।